जे काही लेकरांच्या जीवनात बंधन आहे ते पण तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुटतील, मनात तुटतील. मग त्याला प्रसन्न कसं करायचं, आता हे आपलं मेन मुद्दा आहे. जर पवित्र आत्मा तुमच्यावर यावा वाटतं, किती जणांना वाटतंय की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये यावा. जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा थोड्या वेळासाठी सेवकावर येत होता, म्हणा येत होता. आणि आता येशू मेल्यानंतर पेंटिकॉस्टच्या दिवशी पहिल्यांदा पवित्र आत्मा 120 लोकांवर आला. आता तो तुमच्यामध्ये पण येऊ शकतो. मग किती जणांना वाटतं की तुमच्यामध्ये येशूचा आत्मा राहावा? हालेलुया. किती जणांना वाटते? जर येशूचा आत्मा नसेल तर मग कोणता आत्मा तुमच्यामध्ये राहील? म्हणा, कोणता आत्मा राहील? हा, शैतानाचा म्हणजे भूताचा. वेगवेगळे आत्मे आहेत. रोगाचे आत्मे आहेत, विकाराचे आत्मे आहेत, व्यभिचाराचे आत्मे आहेत, कर्जाचे आत्मे आहेत, सुसाईडचे आत्मे आहेत, ऍक्सिडेंटचे आत्मे आहेत. आहेत का नाही? तुम्ही बघत असता ना वातावरण. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नसेल तर मग तुमचं घर रिकामं आहे आणि शैतान कधी बी येऊ शकतो आणि तुम्हाला मग जे काही करायचं ते करू शकतो. म्हणून आपल्याला कशाची गरज आहे आता? पवित्र आत्म्याची. रिकामं राहायचं नाही. रिकामं राहणार का?